तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्यापन पद्धती म्हणजे काय ते शिकणार आहोत. तर पहिलीच पद्धत दिलेली आहे. अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकाला अभ्यासक्रमाची ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले अध्यापन गतिमान तसेच प्रभावी व परिणामकारक करण्यासाठी विविध कौशल्य तंत्रे याचा वापर करावा लागतो. त्यास अध्यापन पद्धती असे म्हणतात. अध्यापन पद्धतीमुळे गतिमान व उद्दिष्टनुरूप होते. अध्यापन पद्धतीमध्ये विविध तंत्र पद्धती याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला जातो व त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता व वयोगटाचा विचार करून पद्धती वापरल्या जातात. अध्यापन पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. तर अध्यापन पद्धती ह्या 3 प्रकारे आहेत. तर पहिलीच आहे शिक्षक प्रधान पद्धती. यामध्ये शिक्षक मुख्य भूमिकेत असतो, विद्यार्थी दुय्यम अवस्थेत असतो, विद्यार्थ्याच्या कृतीला प्राधान्य नसते. शिक्षक प्रधान पद्धती. शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये विद्यार्थी केंद्रातून सर्व कृती असतात. शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. आशय प्रधान पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना जो आशय शिकवायचा आहे त्यानुरूप पद्धतीची निवड केली जाते. अध्यापन पद्धती ह्या 2 प्रकारे आहेत. एक आहे शिक्षक प्रधान, दुसरी आहे विद्यार्थी प्रधान. आता शिक्षक प्रधानमध्ये व्याख्यान पद्धती येते, कथन पद्धती येते, दिग्दर्शक पद्धती येते, आधार पद्धत, प्रवास पद्धती, नाट्यीकरण पद्धत आणि विद्यार्थी प्रधानमध्ये चर्चा पद्धत, प्रकल्प पद्धत, समस्या निराकरण पद्धत, स्वयं अध्ययन पद्धती, बुद्धिमंथन पद्धत आणि डाल्टन पद्धती.